विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण रोज चालू घडामोडीचे जे काय लेक्चर्स आहेत ते अपलोड करत असतो। पण या दरम्यान थोडासा या लेक्चरसाठी थोडा गॅप झालेला आहे। हा गॅप आम्ही पटकनच कव्हर करणार आहोत। त्यासाठी आपले हे जे लेक्चर आहेत हे आवर्जून तुम्ही बघा आणि शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण ऑफलाईन देखील चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म म्हणजे कार्यरत आहे। आपल्या चांगल्या पद्धतीने वर्कआउट आपण करत आहोत आणि त्यासाठी कुणीही आपले हे लेक्चर्स जे आहेत हे आपल्या चॅनलला मिस करता कामा नये। रोज लेक्चर बघा आणि आजचं पहिले लेक्चर काय म्हणतं ते बघूयात आपण। या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जाणून घेणार आहोत आणि आपल्याला पोलीस भरतीला हा प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो। व्यवस्थित क्लिअर करा। भारतीय लष्कराने बघा, भारताचं जे काय लष्कर आहे या लष्कराने मे 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या प्रगती या पहिल्या बहुपक्षीय लष्करी सरावाचे यजमान राज्य कोणते ठरलेलं आहे किंवा कोणतं राज्य आहे। आणि बहुपक्षीय म्हटलं आहे, बहुपक्षीय म्हणजे यामध्ये भारत एक देश असणार आहे आणि इतर भारताचे मित्र राष्ट्र असणार आहेत, ते जवळपास 11 राष्ट्र असणार आहेत। मग पोलीस भरतीला एवढं जरी लक्षात ठेवलं तरी हे पुरेसं आहे। 11 राष्ट्र समाविष्ट असणार आहेत आणि अशा पद्धतीने हा जो एकंदरीत हा जो हे आहे सराव आहे, प्रगती सराव, हा प्रामुख्याने भारतीय लष्कराच्या माध्यमातून आयोजित केला जाणार आहे। आणि हिंदी महासागर जे आहे यामध्ये भारताचं एकंदरीत कशा पद्धतीने म्हणजे एक सागरी अस्तित्व आहे हे देखील यामधून आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने आपण मेघालय हे राज्य निवडलेलं आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या। बघा, मेघालय हे जे राज्य आहे हे या प्रगती लष्करी सरावाच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं काय असणार आहे, राज्य असणार आहे। अशा पद्धतीने त्याचा लोगो या एक्सरसाइजचा त्यांनी तयार केलेला आपल्याला बघायला देखील इथे मिळत आहे। आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, आता नंतरचा प्रश्न 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची जी काय संख्या आहे ही संख्या किती करण्यात आलेली आहे। आता हा प्रश्न 100% विचारण्याचे चान्सेस आहेत बरं का, म्हणून लक्षात राहू द्या। आता मी तुम्हाला नेहमी काय म्हणत असतो की एखादा जर प्रश्न महत्त्वाचा असेल तर तो आवर्जून आपल्याला लक्षामध्ये ठेवावाच लागेल, कारण बऱ्याच वेळेस आपल्याला ते परीक्षेमध्ये आलेलं या ठिकाणी बघायला मिळतं। आणि लक्षात ठेवा, इथे आपल्याला या ठिकाणी आता सर्वोच्च न्यायालयाची जी काय संख्या आहे ही संख्या वाढवली जाणार आहे आणि ती संख्या 38 असणार आहे। परंतु या अगोदर ही जी संख्या आहे ही संख्या प्रामुख्याने 34 इतकी होती बरं का मित्रांनो, लक्षात राहू द्या। 34 इतकी होती, त्यामध्ये 33 हे इतर न्यायाधीश असायचे आणि एक हा सरन्यायाधीश म्हणून काम करणारी या ठिकाणी व्यक्ती असायची। अशा प्रकारचा जो काय आदेश आहे किंवा अशा प्रकारचा निर्णय, हा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतलेला आपल्याला बघायला मिळतो, हेही लक्षात राहू द्या। जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवायची असेल तर याची जबाबदारी किंवा याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या। परीक्षेमध्ये तो पण आपल्याला प्रश्न पडू शकतो। आपण थोडंसं पुढे जाऊयात। बघा, वंदे मातरम हा एक मुद्दा आहे। आता इथं क्लिअर करा, वंदे मातरमला राष्ट्रगीतासारखा जो काय समान दर्जा आहे हा दर्जा केव्हा देण्यात आला, अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। कारण हा दर्जा खूप महत्त्वाचा आहे, कारण राष्ट्रगीताला आपण जशा पद्धतीने दर्जा दिलेला आहे, कशाचा तर राष्ट्रगीताचा आपण काय केला पाहिजे, मान सन्मान राखला पाहिजे, हे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। मग यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर वंदे मातरम या राष्ट्रगीताला समान दर्जा देण्याचं जे काय काम आहे ते काम प्रामुख्याने किती 5 मेला करण्यात आलं आहे बरं का, हे लक्षात राहू द्या। 5 मे 2026 या दिवशी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणून ही देखील बाब तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल। आणि वंदे मातरम आता जर मंत्र्यांनी कुणी गडबड केली तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकणार आहे, हे पण लक्षात राहू द्या। जवळपास 3 वर्ष कारावास होऊ शकतो, अशा पद्धतीचा नियम यामध्ये प्रामुख्याने करण्यात आलेला आहे। हे राष्ट्रीय आपले काय आहेत, प्रतीक आहेत असं समजलं जातं।
आणि राष्ट्राचा मान सन्मान राखणं हे भारतीय नागरिकांचं एक प्रथम त्यांचं काम आहे, हे या ठिकाणी अपेक्षित असतं. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर करूयात. लक्ष द्या काय म्हटलंय. प्रोजेक्ट फ्रीडम अंतर्गत अमेरिकन सैन्याने खालीलपैकी कोणत्या देशाच्या 6 लहान नौका ज्या आहेत या नौका नष्ट केलेल्या आहेत, अशा प्रकारचा दावा हा केलेला आहे. कुणी केलेला आहे? अमेरिकेने केलेला आहे. तर कोणत्या देशाच्या प्रामुख्याने या नौका नष्ट केलेल्या आहेत? तर इराण या देशाच्या ज्या काही नौका आहेत या नौका अमेरिकन सैन्याने नष्ट केल्यात, अशा प्रकारचा दावा हा डोनाल्ड ट्रम्पने केलेला होता. 4 मेला तो दावा केला होता, हेही लक्षात राहू द्या. या ठिकाणी हे मित्रांनो समजून घ्या काय म्हटलंय. इथे हॉर्मुझ नावाची एक सामुद्रधुनी आहे, तेही प्रत्येकाला माहिती आहे. भरपूर ती गाजलेला तो एक भाग आपल्याला बघायला मिळाला होता आणि पोलीस भरतीला पण यावरती प्रश्न विचारून झालेला आहे. ओके, करंटमध्ये त्यांनी विचारले होते. आणि इराणची भूमिका व युद्ध जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण थोडंसं समजून घेऊयात की त्याच्या संदर्भात काय बघा. होर्मुझची सामुद्रधुनी प्रसिद्ध हे ठिकाण असलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यानंतर परत पुढे बघा, लक्षात ठेवा की इथे आपण भारतीय जहाजे व ऊर्जा सुरक्षा अशा प्रकारचा आपण ऊर्जा सुरक्षा या प्रकारची मोहीम देखील आपण राबवलेली होती. ओके, हे पण लक्षात राहू द्या बघा की कच्च्या तेलाची वाहतूक त्या ठिकाणी प्रामुख्याने होते. भारताची ऊर्जा सुरक्षित ठेवण्याचं काम हे इथे केलेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा भाग महत्त्वाचा समजून घेऊयात. बघा, नुकत्याच म्हणजे उद्घाटन केलेल्या गंगा एक्सप्रेसची एकूण लांबी जी आहे ही लांबी किती आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथे आपण तयार केला आहे. लक्षात राहू द्या, उत्तर प्रदेशमध्ये हा गंगा एक्सप्रेस वे जो आहे हा तयार केला जात आहे, म्हणजे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्याचं उद्घाटन हे प्रामुख्याने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणून हा प्रश्न या ठिकाणी गंगा एक्सप्रेस हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जरा महत्त्वाचा ठरतो. आणि त्याचं किलोमीटर बघा रे कुठे आहे, किती आहे, तर 594 किलोमीटरचा हा जो मार्ग आहे हा मार्ग आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो बघायला मिळतो. म्हणून हा मुद्दा थोडासा नोट डाऊन करून घ्या. ओके, नरेंद्र मोदींनी त्याने काय केलेलं आहे तर प्रामुख्याने इथे म्हणजे उद्घाटन केलेलं आपल्याला बघायला मिळेल. मी थोडंसं पुढे जातो. बघा, 2026मध्ये थॉमस कप, कोणता कप? थॉमस कप. आणि त्यानंतर उबर कप अशा प्रकारचे 2 कप असतात. हा जो थॉमस कप आहे हा पुरुष खेळाच्या संदर्भामध्ये असतो, हेही लक्षात राहू द्या. ओके, आणि पुरुष खेळाचा म्हणजे मला काय म्हणायचे, पुरुष गटाच्या संदर्भातला असतो. हे दोन्ही कप बॅडमिंटन या खेळाशी निगडीत असलेले कप आहेत, म्हणून तेही लक्षात राहू द्या. त्याच्यावरती पण प्रश्न प्रामुख्याने परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि हा उबर कप महिला गटाच्या संदर्भात कप असतो. आणि बघा आता प्रश्न कसा तयार केला आहे. 2026मधील थॉमस आणि उबर कप स्पर्धा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती, असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर हॉर्सेन्स नावाचं हे शहर आहे. आणि हे जे शहर आहे मित्रांनो, हे शहर तुम्हाला डेन्मार्क या देशामध्ये बघायला मिळतं. डेन्मार्कमध्ये, बरं का, लक्षात राहू द्या, डेन्मार्कमध्ये. आणि या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा 24 एप्रिलला सुरू झालेल्या होत्या. ओके, 24 एप्रिल ते 3 मे या दरम्यान या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा प्रामुख्याने खेळल्या गेल्या. आणि कुठे खेळल्या गेल्या हे प्रत्येकाला माहिती आहे. याचे ग्रुप पण करण्यात आले. ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा प्रकारे ग्रुप होते. ग्रुप सी आणि ग्रुप डी असे ग्रुप होते. ए ग्रुपमध्ये पाहिलं तर भारताचं 2ऱ्या क्रमांकाचं नाव आहे. बघा, चायना, भारत आणि कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया अशा प्रकारचे देश आहेत. आणि इकडे जर पाहिलं बीमध्ये जपान, त्यानंतर मलेशिया, इंग्लंड आणि फिनलँड अशा प्रकारचे देश आहेत. ओके, एवढं फार काय लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. भारत कोणत्या गटामध्ये खेळत होता तर ग्रुप ए मध्ये खेळत होता, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी जमेल. पुढे जाऊयात आपण. आता त्यानंतरचा प्रश्न बघा की कोटा नावाचं ठिकाण आहे राजस्थानमध्ये. आणि कोट्यातील विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव वाढत आहे प्रामुख्याने. आणि त्याचं प्रमुख कारण काय आहे तर स्पर्धा परीक्षा आणि अपेक्षाचं जे काय ओझं आहे
किंवा दबाव आहे, या दबावामुळे प्रामुख्याने एक निर्णय घेण्यात आला की तिथले जे काय हॉस्टेल्स आहेत बघा, ओके, हॉस्टेलच्या सिलिंग फॅन सेफ्टी जाळी लावण्यात आलेली आहे, हे लक्षात राहू द्या. विद्यार्थ्यांनी इथे काय करू नये तर म्हणजे आत्महत्याचा प्रयत्न वगैरे विद्यार्थ्याच्या माध्यमातून झाला नाही पाहिजे. हा अतिशय प्रेमळ किंवा असा स्वच्छ असा उद्देश इथे तुम्हाला बघायला मिळतोय. विद्यार्थी अशा मार्गावरती गेले नाही पाहिजेत. आणि पुढे जाऊयात. 2026च्या पुलित्झर पुरस्कारामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुलित्झर पुरस्कार जो आहे हा पुरस्कार पत्रकारांना दिला जातो, संगीतामध्ये देखील दिला जातो, लक्षात राहू द्या. आणि मग महत्त्वाचं म्हणजे काय ते इथे समजून घ्या जरा, की पुलित्झर पुरस्कारामध्ये भारतीय पत्रकार आनंद आरके आणि त्याचबरोबर बघा सुपर्णा शर्मा यांना कोणत्या वृत्तवाहिनीसाठी हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दिलेला आहे. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आनंद आरके हे मुंबईमध्ये काम करतात आणि सुपर्णा शर्मा ज्या आहेत त्या दिल्लीमधल्या पत्रकार आहेत. तर यांच्या संदर्भामध्ये हे कोणत्या चॅनलसाठी काम करतात तर ट्रॅप्ड नावाचं हे चॅनल आहे. आणि ज्या चॅनलच्या माध्यमातून काय केलं आहे की ते काय डिजिटल अरेस्ट वगैरे हे जे सायबर गुन्हे आहेत तर हे गुन्हे कुठेतरी कमी झाले पाहिजे या संदर्भामध्ये हे दोघंही काम करतात. की ऑनलाईन जे काय फ्रॉड कॉल्स येतात आणि आम्ही डिजिटल अरेस्ट वगैरे करत आहोत तर असे जे काही कुटाणे आहेत हे इथे झाले नाही पाहिजे किंवा असं फसवणूक झाली नाही पाहिजे, म्हणून हा एक महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. आता बघा दरवर्षी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन हा जो आहे हा केव्हा साजरा केला जातो हा प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही हाही दिनविशेषाचा प्रश्न व्यवस्थित तुम्ही लक्षात राहू द्या. कारण हा जो प्रामुख्याने दिवस आहे हा दिवस 4 मेला साजरा केला जातो मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि इथे थीम दिलेली आहे की 2026मध्ये काय थीम आहे तर अ डे टू ऑनर द ब्रेवरी कॉमिटमेंट अँड सॅक्रिफाईस ऑफ फायर फायटर्स वर्ल्ड वाईड, अशा पद्धतीची ही थीम आहे. आणि ही जी थीम आहे ही प्रामुख्याने आपल्याला हेच सांगून जाते की जे काय की अग्निशामक दलामध्ये कामं करणारे जे काय लोक आहेत या लोकांचं महत्त्व इथे प्रामुख्याने या दिवशी विचारात घेतलं जातं किंवा व्यक्त केलं जातं. ओके, हेही महत्त्वाचं आहे. इंटरनॅशनल फायर फायटर्स डे म्हणून याला म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो किंवा ओळखलं जात आहे. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांनी कोणत्या वर्षापर्यंत आपला द्विपक्षीय जो काय व्यापार आहे द्विपक्षीय व्यापार हा 200 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं नवीन उद्दिष्ट ठेवलं आहे. आणि हे कोणत्या वर्षापर्यंत साध्य करायचं आहे तर 2032 पर्यंत साध्य करायचं आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या की सध्या जर तुम्ही व्यापार पाहिला तर बघा भारत आणि UAE यांच्यामधला हा जो व्यापार आहे हा व्यापार प्रामुख्याने 100 अब्ज डॉलरचा म्हणजे आपण व्यापार करतोय त्यांच्याबरोबर. आणि हा कालांतराने म्हणजे 2032मध्ये हा जो व्यापार आहे हा व्यापार जवळपास दुपटीने वाढण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. अशा अनेक जे काय प्रश्न आहेत हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुनश्च एकदा नेक्स्ट जे काय लेक्चर असेल त्यामध्ये आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. परंतु अभ्यासाच्या नियोजनानुसारच हे सर्व करत राहा. धन्यवाद.